लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर शिलाई मशीन योजना, तुम्हाला याच्यामध्ये 15,000 रुपये डायरेक्ट भेटणार आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंत लोन म्हणजे कर्ज भेटणार आहे। जर तुम्ही योग्य प्रकारे फॉर्म भरला, फॉर्म भरताना चुका नाही केल्या तर प्रत्येक गरीब ताईला या योजनेचा फायदा भेटणार आहे। परत सांगतोय, प्रत्येक गरीब महिलेला या योजनेचा फायदा भेटणार आहे। शिलाई मशीन योजना, शिलाई मशीन योजना, या योजनेचा प्रत्येक ताईंनी उपयोग करून घ्यायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे। कारण की या ठिकाणी महाराष्ट्र सरकार अशा स्वरूपाची ही योजना आता लागू केली आहे आणि सगळे याचा लाभ पण घेत आहेत। तुम्ही पण लवकरात लवकर लाभ घ्यायचा आहे। तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, तुम्ही याला फॉर्म भरला आहे का? आणखी फॉर्म भरला नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। घरी बसल्या पण तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकतात। तर सगळ्या गोष्टी आता मी सांगणार आहे की कशा स्वरूपात तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, प्रत्येक गोष्टीचा डिटेल्स माहिती तुम्हाला देणार आहे। आणि या योजनेचा प्रत्येक ताईंनी फायदा घ्यायलाच पाहिजे, कारण की 15,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला मशीन खरेदी करायची आहे, शिलाई मशीन खरेदी करायची आहे। तुम्ही आता बघा काय काय योजनेचा स्वरूपात आहे ते आपण बघूया। योजनेचं नाव फ्री शिलाई मशीन योजना। नंतर आरंभ केलेला आहे कोणी, नरेंद्र मोदी पंतप्रधान जे आहेत आपले, त्यांनी या योजनेचा आरंभ केलाय 2024 म्हणजे आत्ताच 2024 ची ही योजना आहे, लागू आहे पूर्ण, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। पुढची गोष्ट, लाभार्थी कोण असणार आहे? ग्रामीण भागातील महिला किंवा तुम्ही शहरी भागात राहत असाल, असं नाही की बाबा आम्हाला भेटणार आहे, शहरी भागातल्या ताईला पण भेटेल, पण त्याच्यामध्ये त्याची काही अटी आहेत, पात्रता आहेत, ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, त्या काळजीपूर्वक पाहायच्या आहेत। आता लाभ किती भेटणार आहे? 15,000 रुपयाचा लाभ भेटणार आहे। किती बघा, लाडक्या बहिणी योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये भेटत होते, तर या योजनेमध्ये तुम्हाला डायरेक्ट 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। चला पुढची गोष्ट, उद्दिष्ट काय आहे? ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, गरीब महिला आहेत, त्यांची पत वाढवण्यासाठी, त्यांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी ही योजना आणलेली आहे। पुढचं श्रेणी काय आहे? केंद्र सरकारची ही योजना आहे। कोणाची? केंद्र सरकारची, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे। पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकार देखील या योजनेला काय केलंय? पुढाकार दिला आहे आणि राबवत देखील आहे। बऱ्याच ताईंना याचा फायदा पण झालेला आहे। बऱ्याच ताईंनी अजून फॉर्म भरले नसतील तर फॉर्म सगळ्यांनी भरून घ्यायचे। खूप छान स्वरूपाची योजना आहे, तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाहायचं आहे। अधिकृत संकेतस्थळ म्हणजे कुठं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर या वेबसाईटवर www.india.government.in या वेबसाईटवर जायचंय, किंवा तुम्हाला अजून एक वेबसाईट आहे, डायरेक्ट असं जरी टाकलं तुम्ही pmvishwakarma.government.in, गुगलवर असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला डायरेक्ट काय होणार आहे? या वेबसाईटवर तुम्ही येणार आहात। तुम्हाला ती वेबसाईट पण दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल। बघा ही वेबसाईट आहे, डायरेक्ट वेबसाईटवर मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला। तर ही बघा pmvishwakarma.government.in अशा स्वरूपाची योजनेचं हे फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे। सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। फॉर्म कसा भरायचा आहे, कुणाकुणाला लाभ भेटणार आहे, पात्रता काय असणार आहे, कधी तुम्हाला काय ही योजनेचं हे होणार आहे, सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगणार आहे। तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे का? एक छोटा प्रश्न विचारतोय बघा, जर तुम्ही गरीब महिला असताल, गरीब ताई असताल, तुमचं उत्पन्न कमी असेल 1.2 म्हणजे 1,20,000 पेक्षा तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न कमी असेल, किंवा तुमच्याकडे ते पिवळं रेशन कार्ड किंवा तुमचं अजून ते केशरी रेशन कार्ड कोणतं जरी एक असलं, रेशन कार्ड जरी तुमच्याकडे असलं, 100% तुम्हाला योजनेचा फायदा भेटणार आहे। खूप छान स्वरूपाची योजना आहे। 50,000 रुपये 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ भेटणार आहे। चला बघूया या ठिकाणी योजनेमध्ये। आता तुम्हाला मी सांगितलंय फॉर्म भरायच्या अगोदर काही पात्रता आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे। पात्रता म्हणजे कोणत्या ताई, कोणत्या महिला यासाठी फॉर्म भरू शकतात ते आता मी तुम्हाला पात्रता सांगणार आहे। सगळ्यात पहिली पात्रता जी आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे। बघा जशी लाडकी बहीण योजनामध्ये जरी तुम्ही दुसऱ्या राज्यात असताल पण महाराष्ट्रात जरी तुम्ही आला असाल तरी त्यांना तो योजनेचा फायदा भेटत होता, पण इथं नाही। इथं तुम्ही मूळ महाराष्ट्राचेच असले पाहिजेत। महाराष्ट्रामधलं तुमचं
जन्म प्रमाणपत्र या ठिकाणचं असलं पाहिजे. म्हणजे मूळ महाराष्ट्रातला जर तुम्ही असताल, त्या महिला असतील, अर्जदार असतील, त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. खूप सोपं आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजेत. आपण सगळे महाराष्ट्राचे रहिवासी आहात, त्याच्यामुळे प्रत्येक ताईला याचा उपयोग होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्जदार महिला ही 18 पेक्षा जास्त आणि 45 वयापेक्षा कमी, म्हणजे 18 ते 45 वयापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे तुम्ही 18 वर्ष तुम्ही क्रॉस केलेलं असेल किंवा 18 वर्ष पूर्ण झालं असेल तरी तुम्हाला या, किंवा 18 वर्ष तुमचं चालू झालंय तर तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा 18 वर्ष झालं असेल तर बेटर आहे. 18 वर्ष कंप्लीट होऊन द्या. कंप्लीट झालेल्या प्रत्येक ताईसाठी ही योजना आहे. आणि 45 वयापर्यंत, जोपर्यंत तुमचं वय 45 संपत नाही, 46 वय असेल तर नाही जमणार, पण 45 वयापर्यंत प्रत्येक ताईला या योजनेचा फायदा भेटणार आहे. 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटला येणार आहेत. पुढचा प्रश्न, पुढची पात्रता आहे बघा, अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील असणे आवश्यक आहे. म्हणजे गरीब असणं आवश्यक आहे. आता गरीब म्हणजे नेमकं काय? केशरी रेशन कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड असेल, किंवा 1.2 म्हणजे 1,20,000 उत्पन्नाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, या तिन्हीपैकी एक काही जरी असलं तरी तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्याकडे असतं बघा, ग्रामीण भागातील असतील किंवा बऱ्याच ताईकडे असे रेशन कार्ड असतात, त्या प्रत्येक ताईला ही योजनेचा फायदा भेटणार आहे. चला पुढचा प्रश्न, पुढची पात्रता आहे, अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे तुम्हाला 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे. आता तुम्हाला मी सांगितलं, जर तुमचं उत्पन्न 1,20,000 जास्त नसेल तर 100% तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आतापर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं आहे. तर कोणाकोणाला अर्ज भरायचा, एक छोटा ताईंनो एक छोटा प्रश्न आहे, कोणत्या कोणत्या ताईला अर्ज भरायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ मोठा होऊ शकतोय पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण की लाडक्या बहिणीमध्ये बऱ्याच ताईंचे अर्ज चुकलेत, त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना पैसे भेटले नाहीत. पण या योजनेला पहिल्यापासून मी जे सांगतोय गोष्टी त्या व्यवस्थित करा. अर्ज कसा भरायचा आहे, कुठे काय टाकायचंय, सगळं तुम्हाला एक ना एक खडा ना खडा सांगणार आहे, एकदम योग्य पद्धतीने सांगणार आहे. त्याच्यामुळे या योजनेचा फायदा आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ताईला व्हायलाच पाहिजे. तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का नाही, एकदा लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, तुमच्या काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायच्या आहेत. सगळ्या ताईंना या ठिकाणी याचा फायदा व्हायला पाहिजे. पुढचं आहे, आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते बघा. आधार कार्ड सगळ्याकडेच असतंय, सोपंच आहे. आधार कार्ड लागेल तुम्हाला, रेशन कार्ड लागेल, कोणतं पण एक रेशन कार्ड, पिवळं असून द्या, केशरी असून द्या. रहिवासी पुरावा म्हणजे तुमचं एक रहिवासीचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटते ते काढून घ्या. विजेचं बिल बघा, म्हणजे तुमच्या घरचं जर बिल असेल, विजेचं बिल, लाईट बिल असतं ते जोडायचंय. नंतर मोबाईल क्रमांक असतो सगळ्याकडे. ईमेल आयडी नसला तरी बनवता येतं, 1-5 मिनिटाचं काम आहे. ईमेल आयडी बनवून घ्या. नंतर पासपोर्ट कराचे फोटो तुम्हाला लागतील. 1-2 ते 3 फोटो तुमच्याकडे असले तर चांगलीच गोष्ट आहे. एक 7-8 फोटो काढून घ्या. एक 25-30 रुपये काय जे असेल त्या रेट मध्ये एक पासपोर्ट फोटो तुमच्याकडे सोबत राहून द्या. नंतर बँक खात्याचे तपशील, म्हणजे तुमच्याकडे बँकचं पासबुक असतं बघा, ते पासबुक तुम्हाला लागणार आहे, कारण त्याच अकाउंटला तुम्हाला पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे ते जोडावं लागणार आहे आपल्याला. नंतर पुन्हा महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र. जर बघा कोणत्या महिला विधवा असतील आणि त्यांना तो योजनेचा लाभ घ्यायचा असेल, कारण त्यांना त्यांचं काय करावं लागेल, पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. नंतर महिला अपंग असल्यास अपंगाचं प्रमाणपत्र लागणार आहे. आणि कुटुंबाचं बघा, जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 1.2 म्हणजे 1,20,000 कमी असायला पाहिजे. तर ह्या झाल्या पात्रता, ह्या झाल्या तुमच्या काय झाल्या तुमच्या ह्या ठिकाणी कागदपत्रे झाले. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. सोपं आहे. एकदा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते पण मी सांगणार आहे, लक्षात घ्या. कुणाकुणाला फॉर्म भरायचा ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आणि यावेळेस चुका करायच्या नाहीत. चुका जर केल्या तर तुम्हाला योजनेचा फायदा भेटणार नाही. 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. अशाच जर योजना तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत राहिलो तर तुम्हाला सांगतो 1,00,000 रुपये तर असेच तुम्हाला भेटून जातील. लक्षात घ्या. बघा, लाडक्या बहिणीचे तुम्हाला 18,000 वर्षाला भेटणार आहेत. बघा, ही योजना आहे, 15,000 रुपये भेटतील. अजून एक गॅसची योजना आहे बघा, 3 गॅस मोफत, त्याचे एक 2-3 हजार रुपये तुम्हाला अकाउंटला भेटणार आहेत. अशा सगळ्या योजना तुम्हाला मी सगळ्या सांगणार आहे. तर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायचे. लाडक्या ताईंनो,
भावांनो, लाडक्या बहिणींनो, लाडक्या मातांनो, सगळ्यांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत. इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर कुणाकुणाला तो व्हिडिओ पाहिजे फॉर्म कसा भरायचा, कारण की बऱ्याच ताई काय करतात, छोटे छोटे व्हिडिओ बघतात, कुठले कुठले चुकीचे काही माहिती असेल किंवा कुणीतरी सांगितलेलं असतं ते चुकीच्या माहिती भरतात आणि त्या ठिकाणी फसतात आणि त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो किंवा त्यांना पैसे भेटत नाहीत. त्याच्यामुळे एकदम सविस्तर पद्धतीने काय कुठे टाकायचं त्याच्यानुसार तुम्हाला मी व्हिडिओ बनवणार आहे. कुणाकुणाला तो व्हिडिओ पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.